यस, 9 खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. सो 2 खेळाडूंची अजूनही प्रतीक्षा देवत संघाला आहे. यात काहीच मात्र शंका नाही आहे. पवेलियनमध्ये 2 खेळाडू आहेत. खेळाडू कक्षेमध्ये पाठवा मैदानामध्ये. आल्यानंतर घ्या ते खेळाडू. शुभम नाही आहे, आय थिंक एक गोलंदाज नाही आहे. साई देखील नाही आहे फलंदाजीसाठी. हा देखील विकल्प नाही आहे. जरूर अवेलेबल होतील हा प्रश्न वेगळा, परंतु सामना सुरू करायचा आहे हा तुम्हाला आता शेवटचा अंतिम कॉल. नितलस संघ आपल्याला पाहायला मिळेल. संग्राम 11 यंदाचा हंगाम भरपूर चांगलं राहिले त्यांचं, आणि सकाल ट्रॉफीमध्ये देखील आपण या संघाला खेळताना पाहणार आहोत. 2 लाखाची स्पर्धा वेलापूरच्या मैदानामध्ये आपल्याला ती अगदी पाहायला मिळेल, आणि तिथे देखील आपण नितलस संघ खेळताना पाहणार आहोत. सो मॅचकडे मी तुम्हा सगळ्यांना घेऊन चलेन, जिकडे आपल्याला पाहायला मिळेल आघाडीचे 2 फलंदाज आले. एका बाजूला साहिल दरे जो ॲज अ ओपनर म्हणून संघाचं अकाउंट ओपन करण्यासाठी स्ट्राईक एंड घेऊन उभा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल काटे, हा फलंदाज जो आघाडीला मैदानामध्ये नियमितपणे फलंदाजी करतो आणि ज्या संघाची बांधण ज्यानं केली असा खेळाडू ॲज अ लीडर म्हणून संघाच्या आपण पाहतोय या खेळामध्ये जरूर त्यांच्याकडे एक चांगला विकल्प उपलब्ध आहे, आणि त्यालाच आघाडीला फलंदाजीसाठी त्यांनी चान्स दिली आहे. स्पर्धा भरपूर छान आहे. 25,000 पहिलं प्राईस या स्पर्धेचं. दुसरं प्राईस जे आहे ते आपण पाहतोय 25,000, 50,000, 25,000 आणि 12,500 असे 4 यथोक्रमे आपल्याला प्राईज पाहायला मिळतात. पॉवर प्लेला सुरुवात होणार, आणि पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी आपण पाहतोय ती म्हणजेच मयूर वाघमारे जो रायगडचा सितारा आहे. आणि आपण जर विचार केला सध्याच्या घडीला हा खेळाडू जो तो टॉप पिकेबल आहे. श्रीमंत खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव जरूर कोरलेलं आहे, कारण 2 आपण पाहिल्या तर कार विजेता हा खेळाडू 2 वेळा ठरला आहे. सुरुवातीला रायगड प्रीमियर लीग RPL, आणि त्यानंतर आपण बघितलं की पिसारवेमध्ये श्रद्धांजली चषक या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं आपल्या स्वप्नातील सत्यवत कार पटकावली. अल्टो कारचा विजेता हा खेळाडू ठरला होता. सो हा खेळाडू देखील आपण पाहतोय चांगला पीक राहिलेला खेळाडू आहे, आणि स्पेशली रायगड टीममधून आपण पाहतोय संघाचं दायित्व करतोय. सो त्याच्याकडे लक्ष आहे. चला आपण संघाकडे इशारा. सामना सुरूचा मॅचमध्ये आपण इंटर. अंपायर सेट, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1, लेट्स बिगिन. पहिलाच बॉल मयूरचा लीड एज, आणि फर्स्ट स्लिप बॉल आपण पाहतो बीट करत बाउंड्रीकडे. एक सूचना आहे पा जी फ्रॉन्क्सकार आहे ना, यस ती फ्रॉन्क्सकार काढायची तिथून, आणि एक ऑटो देखील आहे त्या हलवा तिथं ना प्लीज, कारण आतमध्ये उद्यात मैदानामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मध्ये ठेवा बाहेर आणा, म्हणजे इकडे जागा आहे प्लीज. असं इकडे तुम्ही पार्क करा, कारण तिथून टँकर जातो, त्यामुळे प्लीज आपण सहकार्य करायचं आहे. हा कुठलाही तुम्हाला भरपाई मिळणार नाही. आणि अजून एक नाही, सगळ्या गोष्टी आता नाही बोलू शकत आपण. सेमी सर्कलचं मैदान आहे, यावरून तुम्ही समजून घ्या. लास्ट इयर आपण पूर्ण मैदान बघितलं होतं. मॅचकडे घेऊन चालेल. ओतो विकेट हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आहे. गणेश आहेत यो फिल्डिंगसाठी फंबल झालेत. दुसरा धावेचा प्रयत्न आहे, आणि 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. तिसरा धावेसाठी निघालेत. नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि अशा पद्धतीनं 3 धावा पूर्ण केल्यात. साहिल दरेची ही चालाकी आपण बघितली, आणि या धावा देखील आपण तिथे पूर्ण होताना बघितल्यात. छोटीशी विकेट आहे, तिचा फायदा मिळतो, आणि तसाच आपण पाहतोय या खेळही सुरू आहे. खेळाडूंच्या माध्यमातून या धावा चोरल्या गेल्या. 3 धावसंख्या पुढे संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. 4 रन स्कोर काढला लागलेला आहेत. कॅप्टन बॅट्समन समोर साहिल. हो, हाही बॉल छान टप्पा पडल्यानंतर चांगलं इलिगेशन. विकेट किपरनं आपलं काम चोखरीत्या बजावलंय, आणि मयूरचा बॉल आपण पाहतोय बॅट्समनला डिस करून गेलाय. ज्या 3 धावा आल्या होत्या त्यांच्यावरती हवं होतं बॅकअप, आणि त्या बॅकअपसाठी तो सज्ज होता. हा चेंडू जो डिलिव्हर्ड झाला त्यामध्ये आपण बघितलं की गुडलाईनचा स्पॉट, आणि फुल्ली कॉन्सन्ट्रेटिव्ह बॉल अँड गुडलाईन. सो डेफिनेटली गुडलाईनचा बॉल बॅट्समनला थोडासा डिस करतोय, यात काहीच मात्र शंका नाही आहे. ओ द विकेट ना. नेक्स्ट बॉल, हाही बॉल ॲज इट इज कॉपी पेस्ट डिलिव्हरी. मयूरची हुकूमत, मयूर वाघमारे का रायगडच्या क्षितिजावरती आपण पाहतोय टेनिस क्रिकेटला सध्या हायलाईट करतोय, त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी. 4 धावा झालेल्या धाव फलकावरती. पॉवर प्लेमध्ये 4 चेंडू आणि फक्त 4 धावा. 100च्या सरासरीनं आपण पाहतोय त्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. राहुल काटेच्या 3 धावा आहेत, सो त्याचा स्ट्राईक रेट सध्या तरी चांगला आहे. एका बाजूला साहिल आहे, तो जो आहे तो आपण पाहतोय
4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव आपल्या संघासाठी देऊ शकलाय. सो ही सरासरी थोडीशी आपण पाहतोय त्याच्यासाठी जरूर खराब असणार आहे. शेवटचा अंतिम बॉल पॉवर प्ले मध्ये गोलंदाज तयार. ओ कट करायचा प्रयत्न, चान्स बनली होती, संधी उपलब्ध होती. आय थिंक संधीला हुकलाय, परंतु पॉवर प्ले चांगल्या पद्धतीनं आपण पाहतो इथे संपत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती बिनगड्याच्या मोबदल्यात. अभिप्रतिष्ठान संग्राम मिलन इथलं संघ बॅटिंग युनिट पहिला खेळ. असं 5 षटकांसाठी 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. सो इथे थोडासा खेळामध्ये फरक पडेल. आणि देवची आपण पाहतोय जी गोलंदाजी पॉवरफुल मानली जाते ॲज अ मयूर जेव्हा 2 षटक फेकतो तेव्हा ती गोलंदाजी आता मी म्हणेन इथून मात्र तुम्हाला नाहीशी झालेली पाहायला मिळेल, कारण इथून तो षटक फेकणार नाहीये. सो हाही विकल्प आता इथून जरूर समोरील अभिप्रतिष्ठान संग्राम मिलन नितलज संघाकडे आहे, कारण त्यांचे जे सलामीचे 2 फलंदाज आहेत ते अजूनही मैदानामध्ये आता आपल्याला ॲज अ आघाडीचे फलंदाज म्हणून ॲज अ ओपनर म्हणून मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. सो त्यांच्याकडे देखील लक्ष असेल. काल देखील आपण बघितलं की 3 षटक वलवली संघानं धावा बनवले नव्हते, परंतु अंतिमच्या 3 षटकामध्ये धावा बनण्यासाठी आपण पाहिलं की धावांचा वर्षाव 6 बॉलला 36 धावा देखील आल्या होत्या मैदानावरती. वैभव पालेकरनं तिथे आपण पाहिले मोठमोठे फटके खेचले होते. सो मैदानावरती काही घडू शकतं, असे मैदान आहे. धावांचा पाठलाग होताना आपण पाहतो संघ डीस झालेत, डॉमिनेट झालेत, बट धावा ही वाऱ्यासारख्या बनलात. मिस टायमिंग स्ट्रोक ऋतिक आहेत आणि पहिला धक्का राहुल काटे बाद. नितलसला हा धक्का आहे. मध्ये आपल्याला अजेडीज तसाच पाहायला मिळतो. 4 आपण पाहतो धावा झाल्यात आणि 4ला पहिला विकेट पडलाय. सो पहिला धक्का आता लागलेला आहे आणि राहुल काठे नावाचा जो काटा आहे तो काटा दूर केलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आता आपण इथून पाहतोय कुणाल भोईर मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॅट्समन म्हणून आपण पाहतोय अभिप्रतिष्ठान संग्राम मिलन नितलज संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झालाय. स्ट्राईक एंड त्याच्याकडे राहील, कारण साहिल दरे नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि थोडासा शांत पाहायला मिळाला साहिल दरे. सो 5 मध्ये एकच धाव त्यानं आतापर्यंत आपल्या संघासाठी दिली. विनायक प्रतिष्ठान टायगर 11 देवत संघ मैदानामध्ये ओ द विकेट. हा बॉल हाल्फ हेलिकॉप्टर गोपनी सारखी बॅट गॅप मधून बॉल पाठलाग फार दूर नाहीये ऋतिक आणि चांगली फिल्डिंग त्यांचे पाहायला मिळते, चांगलं प्रोटेक्शन, अतिशय चांगल्या पद्धतीनं स्टॉप केलं बॉलला, चांगलं स्टॉप केलं ऋतिकनं. एक कॅच देखील आपण पाहिला होता की कव्हरमध्ये त्यांना चांगला कॅरी केला होता आणि तिथे पहिला धक्काही मिळाला होता. सो पहिली सफलता मयूरला मिळाली होती, सागरला देखील मिळाली, सागरला मिळाली होती, माफ करा. सो सागर आता आपण पाहतोय दुसऱ्या बॉलवरती जो खोला टाकलेला बॉल होता त्या बॉलवरती गोपनी सारखी बॅट फिरवत. ओ हाही बॉल अंपायर साइड एज अँड टेकन. विकेट नंबर 2, दुसरा धक्का, 6ला दुसरा फलंदाज बाद अभिप्रतिष्ठानचा. पाठोपाठ विकेट आपण पाहतोय घडलेल्या आहेत. अर्थातच एक विकेट सुरुवातीला या ओव्हरमध्ये आली, त्यानंतर मधोमध्ये 2 धावा आल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण विकेट येताना बघितली.
मैदानाचं पूर्ण चित्रच बदलण्याचं दृश्य आता इथे आपल्याला जरूर देवत संघाकडून पाहायला मिळतं, कारण मैदानावरती धावांचा उच्चांकही बनलेला आहे. मैदानावरती धावा बरसत आहेत आणि या अशा कठीण प्रसंगामध्ये इथे आपण पाहतो त्यांचे जे गोलंदाज आहेत ॲज अ पिक परफॉर्मन्स आपल्या संघासाठी देत आहेत. हा बॉल हवेत हॅमर करायचा प्रयत्न, मयूर आहे डाऊन दी ग्राउंड. लॉंगॉन मध्ये हा फटका फसलाय आणि अतुल काठे देखील बाद. तिसरा धक्का, 6 वरती तिसरा फलंदाज बाद अभिप्रतिष्ठान नितलसचा. तो धावा बनण्याच्या ज्या चान्सेस आहेत, ज्या प्रोबॅबिलिटीज आहेत, त्यांच्या आता जरूर त्या उच्च झाल्या होत्या. बट मधोमध्ये सागर पाटील नावाचा खेळाडू आला, छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. अगदी गोलंदाजी करत असताना त्यानं 3 विकेट संपादन केलं, पाठोपाठ 2. सो विकेटच्या हॅट्रिक साठी तो सुसज्ज आहे. बॅकफुटला जाऊन खेळले, जागा बनवली आहे आणि बॉलला मिड विकेट आणि फाईनच्या मधोमधून खेचलाय. 1 बाउन्स होती टॉप पंचांचा इशारा. बऱ्याच कालावधीनंतर जो हवा होता तो चौकार पाहायला मिळत आहे. सो मच नीडेड बाउंड्री. अजिबा अक्रॉस द बॅट गेले होते, स्विंग चांगला बॅटचा, नजर देखील तेवढी छान होती. थोडंसं बॅकफुट लावून त्यांनी हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 4 धावा मिळाल्यात. सिंगल डिजिट मधून डबल डिजिट मध्ये धावसंख्या फलक कन्वर्ट झालाय. 10 धावा धाव फलकावरती आहेत. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह मयूर आहेत. लॉंगॉन मध्ये फिल्डिंगची विरचना आपण पाहू शकतो. 3 खेळाडू यार्ड सर्कल मध्ये आपल्याला जरूर पाहिलं. ओ इथे क्लोज आहेत, क्लोज आहेत, क्लोज आहेत गणेश, आणि गणेश ना आता इथे पाहतोय जरूर हा धक्का दिलाय. साहिलचा धाव चोराचा जरूर धाडस होता, बट स्ट्राईक एंडला धोका आणि आपण पाहतोय अजून एक फलंदाज बाद. चौथा धक्का नितलसला, फलंदाज 10 वरती होतोय बाद. चार विकेट पडलेत. सो दबावाची भूमिका आहे आणि हा संग्राम एलन इथले संघ आहे जो आपण पाहतो सध्याच्या घडीला. यंदाचं जे हंगाम आहे ते या संघाच्या खेळाडूंनी गाजून सोडलंय. स्पेशली उल्वेमध्ये आपण पाहिलं की मोठ्या पूलमधून खेळत असताना पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले. रेडगरची स्पर्धा जिंकली आणि आपण पाहिलं अशा अनेक साऱ्या स्पर्धा जिंकत त्यांचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. सो 3 टायटल त्यांच्याकडे यंदाच्या हंगामामध्ये आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं यंदाच्या वर्षाचा डेब्यू करताय जो देवत संघ, आणि देवत संघाला आपण पाहतोय ज्यांचा डेब्यू खतरनाक झाला. सो इंटेंट जो आहे तो विकेट घेण्याचाच इंटेंट आपण इथे बघतोय. 11 वरती 4 फलंदाज बाद झालेत. ओव्हर नंबर आपण पाहतोय या 3 मध्ये आता ऋतिक वाघमारेची देवत संघाकडून निवड झाली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज साहिल दरे. हा बॉल सो फुलटॉस बॉल आपण पाहतोय जाऊन जो धडकेल पलीकडे, म्हणजे अर्थातच बॉल जो पडलाय तो वरून पडलाय. सो 2 धावा मिळतील. फुलटॉस नाहीये, बॉल जो होता बाउन्स होता. सो इथे 2 धावा मिळतील संघाला. 2 धावसंख्या पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती रेखाटल्या जातात. 13 रन्स हा प्रकारचा बॉल होता. भरपूर उंच बॉल आपण पाहतोय. बाउन्स सो आपल्याला पाहायला मिळाला. फर्स्ट फाऊल देखील आपण पाहतोय पंचांनी ते घोषित केलंय. 2 फाऊल नाही तुमच्याकडे, एकच फाऊल आहे. सो एकच तुम्ही बाउन्सर फेकू शकता, तिखट तोही, अशा सूचना आहेत पंचांकडून.
यापुढे विनर वर्सेस विनर म्हणजे विजेता वर्सेस विजेता ही लढाई होणार आहे. या देखील गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करायचं आहे आणि जे येणारे सामने त्या संघाने देखील लवकर हजर राहायचं आहे. राऊंड द विकेट ना ऋतिक. ओ सुपर बॉल, परफ्यूम डिलिव्हरी. अगदी बॅट्समन साहिलच्या नाकाजवळून हा बॉल आपण पाहिलं की ट्रॅव्हल झाला. ऍक्सलरेशन भरपूर चांगलं होतं बॉलमध्ये, वेग होता, बाउन्स होता. सो आपण पाहिलं की वेग आणि उचल या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम तोहीच आपण पाहतो एका चांगल्या पद्धतीने त्याला क्रिएट केला होता. खोला टाकलाय, व्हेरिएशन देखील आहे गोलंदाजीमध्ये. गती परिवर्तन थोडंसं झालं होतं. सो मध्यम गतीना चेंडू त्यानं रिलीज केला होता खोला टाकायच्या हिशोबानं. हाही बॉल चांगला. एक धाव मात्र मिळेल. एका धावेनं धावसंख्या फलक 14 वरती जाऊन पोहोचते. 14ला 4 विकेट लॉस आहेत. फर्स्ट हाफला बॅटिंग युनिट अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन संघ फलंदाजी करतोय. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये 5 कोरे गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. दरम्यान हा सामना सुरू आहे. देवत संघानं ॲज अ टॉस जिंकत आपण बघितलं की त्यांनी फिल्डिंग स्वीकारली आणि त्या निर्णयास्पद त्यांची कामगिरी देखील पाहायला मिळते. सो लौकिकास्पद जागता येत नाही आणि त्यांचा खेळ चांगला सुरू आहे. विनायक प्रतिष्ठान देवत संघ बॉलिंग युनिट. अक्रॉस द बॅट लिडिंग एज ब्लॅक स्क्रीनला बॉल आणि धावा मिळतील 2 धावा आपण पाहतोय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल दाखल झालाय. सो संघाला प्राप्त होतील. संघाची धावसंख्या देखील वाढते. टोटल आकार 16 धावा धावसंख्या फलकावरती. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आज मुख्य रेफरी म्हणून काम पाहण्यासाठी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत आपले सर्वांचे लाडके आणि स्पेशली आपण पाहतोय लकीएस्ट अंपायर ऑफ द इयर असं म्हणावं लागेल, कारण यंदाचा हंगाम आणि तारकार विजेते ते ठरलेले आहेत. सो त्यांना आपण पाहतोय ते मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. स्ट्राईक एंडला खेळाडू. आता तुम्ही म्हणाल क्रिकेटनं त्यांना थारकार दिले असं नाहीये. सो अंपायर नाही आहेत बट मॅन आहेत. जो माणूस आपण पाहतोय जरूर असा छंद म्हणून नाही बट ॲज इट इज सर्वजण करतायत म्हणून मी त्या मार्गाकडे गेलो असं त्यांनी सांगितलं. की छंद म्हणून नाही बट अशी सहज मी सुरुवात केली, सहज लोक खेळतायत म्हणून एक 100चा डाव लावला ज्यामध्ये थारकार मिळणार होती आणि त्यामध्ये त्यांनी पाहिलं की त्या 5 खेळाडू असतात त्या क्लॅशमधून ते गेले. 3 राऊंड जिंकायचे असतात. 3रा राऊंड देखील जिंकला रमेश सर्कलवरती आणि अक्षरशः आपल्या स्वप्नातील थारकार त्यांनी पटकावली रमी सर्कलवरती. त्यानंतर अकाउंटमध्ये आय थिंक 9 ते 10 लाखाचा निधी जमा झाला. त्यातून लगेच फ्रॉन्क्स कार त्यांनी खरेदी केली थार न घेता, ॲव्हरेज आणि सगळ्या गोष्टी पाहता. सो त्यांना आपण पाहतोय आता स्क्वेअर लेग रेफरी म्हणून ते काम पाहतायत. एवढा लकी असावा माणूस, नाहीतर आपले अजय आहेत मैदानामध्ये खेळतात 50 धावा जर बनायच्या आल्या तर ते आधीच बाधून येतात. असं घडलं अजय बरोबर. 17 धावा झाल्यात धावफलकावरती बट नाहीये. तोही दिवस येईल तुमच्या आयुष्यामध्ये. आम्ही जरूर तुमचं अर्धशतक सेलिब्रेट करू ऑन माईक असू तेव्हा, नसेल तर एनी वन अजून कोणी असेल ते करतील आणि हा दिवस नक्की तुमच्या वाटेल येईल. मॅचकडे आपण जाऊ. 17 धावा झाल्यात धावफलकावरती. 4 गड्यांचा मोबदला आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहिलं की ऋतिक वाघमारेनं षटक फेकलं. 6 धावांचं ते षटक फक्त होतं. सो 4थ्या षटकासाठी आता इथून निवड झाली आहे ती म्हणजेच शुभम पाटीलची. या खेळाडूच्या प्रतीक्षेत संघ थांबला होता. थोडासा सामना आपण पाहिला की त्यांच्यामध्ये त्यांनी हातखंडा लावला होता सुरू होण्यासाठी. सो आता शुभम आलाय 4थ्या क्रमांकाच्या षटकाला फेकण्यासाठी. हा बॉल आपण पाहतोय हलक्या हातानं कट केलाय. सो एक धाव तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टन कूल राजूजी फडके साहेबांचे आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. तसेच अगदी आपण पाहतो की राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या आता उंच भरारी पाहायला मिळणार आहे. अर्थातच नगरसेवक पदाचे ते सध्या तरी आपण पाहतोय की तो पॅनलचा चेहरा आहे. मी त्यांना विनंती करतो यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. राऊंड द विकेट ना बॉल आक्रमण दरेसाठी खोला टाकलेला बॉल होता. ओ इकडे पहा खराब थ्रो. 2 धावा तरी पूर्ण आहेत. सो इकडे 3 धाव देखील मिळण्याच्या चान्सेस जरूर असतील. 2 धावा ओके. येस निर्णय पंच. येस 2 धावा आहेत ना पंच.
या ओके. 2 धावा पंचांचा निर्णय आलाय. सो 2 धावसंख्या पुढे टीमची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 20 वरती. कोला टाकलेला बॉल साहिल साठी लॉंग ऑफ मध्ये. ऋतिक चांगली फिल्डिंग, फेकी तेवढी छान पाहायला मिळते. तोपर्यंत धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. साहिल आहे मैदानामध्ये. साहिल वरती सगळ्यांचं लक्ष आहे. चांगला फलंदाज आहे संघाचा, छोट्या सणीचा प्रतिभावंत खेळाडू. ज्यावेळेला या खेळाडूला मैदान आपण पाहतो 360 डिग्रीचं मिळतं ना, त्यावेळेला हा खेळाडू एक वेगळ्या इंटेंट मध्ये आणि त्याचा कॅलिबर एक वेगळा असतो त्या खेळामध्ये. बट इथे आपण पाहतोय सेमी सर्कलचं मैदान आहे. सो त्या ज्या आपण पाहतोय या क्षेत्रामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची, बट फायनल लेगला फलंदाजी तुम्ही करू शकता बिकॉज ऑफ बाउंड्री आहे तिकडे. हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. टायमिंग तंतोतंत जुळलं नाही आहे. सो विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात हा 5वा धक्का. 22ला 5वा फलंदाज बाद. तरी आपण पाहिलं की 11 मध्ये 8 देऊन आत्ताच बाद झाला. सो लोएस्ट स्कोरिंग धावा सध्या तरी पाहायला मिळतात, कारण की ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत. शुभम पाटील गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत. 5 धावा देत एक गड्याला बाद देखील करत आपण पाहिलं की एका गड्याची कत्तल त्यानं केली आहे. मैदानाच्या आतमध्ये मधल्या फलीमध्ये फलंदाजीसाठी विकास पावशी आता इथे आलेत. हा बॉल चांगला फटका. ऑन साइडला सागर आहेत. चांगला स्टॉप केलं बॉलला. जंप लगावत हनुमान उडी त्यानं लगावली. मयूरकडे थ्रो, डायरेक्ट हिट. रिव्ह्यू नाहीये तुमच्याकडे. सो इथे आपण पाहतोय पंच सांगतायत की 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. येस, डायरेक्ट हिट झालेला आहे. कालही असा जर निर्णय तुम्ही घेतला असता अमोलच्या वेळेला तर आमचाही रनआउट वाचला असता एक. काय पंच काकडे सर, तुम्हाला डाऊट आला तर घ्या तुम्ही शंका, कारण सर्व संघ जे आहेत ना ते फीस भरतायत आणि खेळतायत प्लीज. आणि ठाण्यामधून जे संघ येतात त्यांना पण एंट्री देताना एक फक्त बघा या गोष्टीची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आता इथे आपल्याला संघ होत नव्हते, ठीक आहे आपण इन्व्हाइट करतो संघांना, बट मी ज्या वेळेला ट्राय केला सप्तरंगी चषक हेदुटनेला की आम्हाला एंट्री हवी आहे, तर तिथून आम्हाला सरळ सरळ सांगितलं की फक्त आमच्या असोसिएशनच्याच टीम आहेत. म्हणजे रायगडमधील जे संघ आहेत ते ठाण्यामध्ये घेताना आपल्या जवळची जी गाव आहेत ते घेतात, बट बाकीचे जे आहेत ना ते थोडेसे कुचकुच करतात. सो आपण त्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. वडू नवघर हे संघ आपल्या इथे येतात खेळतात, मग आपल्याला तिकडे चान्स का भेटत नाहीये, हा एक विचार करायचा आपण भाग आहे. आपले संघ येत नाही हा एक जरूर आपला प्रश्न आहे, कारण की रायगडमध्ये भरपूर स्पर्धा होत आहेत. आता आमच्या नेरेजुंद्रे कमिटीनं एक निर्णय घेतला की आपल्याला संघ होत नाहीत, इव्हन त्यासाठी आपण बाहेरचे संघ इन्व्हाइट करतो. बाहेरचे संघ आले पाहिजे, त्यातून क्रिकेटचा जो दर्जा आहे तो जरूर थोडासा उंचावलेला पाहायला मिळतो. बट एक असाही रूल आहे की आता 14, 15, 16, 17 या डेटमध्ये आमच्या मॅचेस आहेत, तर त्या मॅचेस त्या डेटमध्ये मग त्या ज्या असोसिएशनमध्ये ज्या टीम्स आहेत इव्हन जे गाव आहेत त्यांनी मॅचेस ठेवायच्या नाही, त्यांनी असोसिएशनकडून परमिशन घ्यायची आणि पुढे मॅचेस ठेवायच्या, असा एक रूल आम्ही आणलेला आहे. तुमचा MIDCचा असा काहीच एकोपा नाहीये, खरंच नाहीये. ते होणं गरजेचं आहे. नाही तर असंही होईल का 20-22 वर्षाचा पोरगा आला आणि आम्हाला नॉलेज देतोय असं नको व्हायला. बट खरंच हा चेंज जर झाला तर नक्कीच क्रिकेटला एक
वेगळी लेवल प्राप्त होण्याचे चान्सेस आहेत. 24 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. 6 गड्यांचा मोबदला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतो तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळेल नवीन खेळाडू आहे. आर्यन पाटीलला संधी दिली आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. 24 धावा धावफलकावरती 6 गड्यांचा मोबदला सध्या तरी मोजलेला आहे. स्ट्राईक एंडला उजव्या हाताने खेळण्यासाठी खेळाडू देखील सज्ज आहे. सो ओव्हर नंबर 5 मध्ये मोहन फडके अंतिम षटकासाठी डेथ ओव्हरसाठी. हा बॉल तेवढा चांगला बॉल. बॅट्समन आपण पाहतो जी आपण पाहिली तर पहिली फली दुसरी फली त्या सगळ्या नेस्तनाबूत झाल्यात. सो आता आपण पाहतो लोअर ऑर्डर मध्ये तिसऱ्या फलीमध्ये या फलंदाजांना आपण पाहतोय संधी. आणि त्यामध्ये मी म्हणेन एक इम्प्रूव्हमेंट हा भाग देखील असणार आहे. जिकडे तुम्हाला जर खेळायचं आहे तर मग तुम्ही इथून फलंदाजी दाखवणं चांगलं गरजेचं आहे. त्यातूनच इम्प्रूव्हमेंट खेळायची होऊ शकते. कारण वाकलनचा सितारा आपण पाहिला की 2017 मध्ये देखील मी 12वा खेळाडू होतो असं केतननं सांगितलं. बट पहिली बाईक मी खार्डी चषकामध्ये पटकावली. त्यानंतर दुसरी बाईक देखील खार्डीमध्येच त्याने पटकावली होती. आज जर पाहिलं तर 39 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. सो जे आपण पाहतो की खालच्या फलीमध्ये जे खेळाडू येतात त्यांना जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्हालाही मी म्हणेन चान्स मिळतील. हा एक खेळाचा भाग आहे. 25 धावा धावफलकावरती 6 गड्यांचा मोबदला जो आहे तो आपण पाहतोय जरूर आपल्याला मोजताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील तयार. संकेत पावशे. जबाबदारीचं ओझं व्हावं लागेल कारण नितलस संघाकडे चांगली गोलंदाजी आहे. थोडासा धावा बंद गरजेचा आहे. फुल टॉस बॉल सोडणार नाहीयेत. आक्रमण पावशेकडून बॉल आणि बॉल आपण पाहतोय कुशाल दादा आणि परेश दादा स्टँडच्या मधोमधून सीमारेषा बाहेर. षटकार. फलंदाजी पहा ऐन मोमेंटला मच निडेड हा षटकार देखील पाहायला मिळतो. गरज होती या षटकाराची. जरूर आपल्याला तो षटकार पाहायला मिळतो. 31 वरती संघ जाऊन पोहोचतोय. स्वर्गीय अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलस संघ 6 गड्यांचा आतापर्यंत मोबदला मोजलेला आहे त्यांनी. परंतु अंतिमचे 3 बॉल शिल्लक आहेत. संकेत पावशेचा हे चेंडू खेळणं गरजेचं आहे बिकॉज ऑफ 200च्या स्ट्राईक रेटनं तो फलंदाजी करतोय. सो स्ट्राईक रेट चांगला आहे. 5 मध्ये 10 धावा त्याने आपल्या संघासाठी दिलात. आनंदला फक्त साथ द्यायची त्याची. एखाद बॉल मधोमध्ये भेटला तर तो स्ट्राईक देण्याचा देखील चान्सेस घेऊ शकतो. अन्यथा कॅलिबर जर चांगला असेल तर या खेळाडूकडे देखील तो देखील फलंदाजी करू शकतो कारण मोठ्या गटामधून संघ बिलॉंग करते. यंदाचा हंगाम देखील त्यांचं चांगलं चाललंय. सो फलंदाज देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यात काहीच मात्र शंका नाहीये. हा बॉल लिडिंग एज बॅकसाठी आपण पाहिलं की मयूर स्वतः ॲज अ विकेट किपर म्हणून काम पाहत आहेत. सो इथे चांगली आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावरती झालात. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील तयार उजव्या हाताने खेळण्यासाठी. खोलात बॉल पंचांकडे लाऊड शाउट क्लेम केला होता LBW चा. पंचांनी फेटाळलाय. रनआउट साठी चान्स आहे डेंजर एंडकडे. स्ट्राईक एंडला संकेत पावशे अडचणीमध्ये आणि अंपायर सेट इट्स रनआउट. विकेट डाऊन 7वा धक्का. बत्तीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय 7 गड्यांचा सध्या तरी मोबदला मोजलेला आहे. अंतिम 1 बॉल शिल्लक. प्रमोद पावशे मैदानाच्या आतमध्ये. झलिंगा मलिंगा संघाचा ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिलं की भरपूर चांगलं केलं. आता फलंदाजीची वेळेला टॅप केलं बॉलला. 1 धाव कंप्लीट आहे. सेकंड साठी जातील का प्रश्न आहे. स्ट्राईक एंडला वेगानं थ्रो मयूरकडे. ओ मयूर थोडेसे फंबल. तिसरा धावेसाठी इकडे नॉन स्ट्राईक कडे. पुन्हा एकदा ही देखील धाव पूर्ण. आता 4थ्या धावेसाठी आले होते आर्यन बट 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि 4थ्या धावेसाठी विकेट पडली रनआउटची. एकूण 3 धावांनी आपण पाहतोय 35 धावा बनवत 36 धावांचं आव्हान आता आपल्याला पाहायला मिळेल सेकंड हाफ साठी. नितलस संघानं ठेवलेलं आहे ते म्हणजेच अभिप्रतिष्ठान संग्राम इलेव्हन नितलसनं हा आव्हान विनायक प्रतिष्ठान टायगर इलेव्हन देवत्या संघासमोर ठेवलेलं आहे. तर या सकाळशी ते आपण सन्मान घेतो. ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धा आणि आज दुसरा दिवस आहे आणि आज वेळात वेळ काढून उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे
प्रसिद्ध उद्योजक आदरणीय भीमशेठ फडके साहेब यांचा आम्ही आदरातिथ्य सन्मान करतो. तर साहेबांना विनंती करेन आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आयोजकांच्या वतीनं अतिथी देवो भव आणि आदरणीय भीमशेठ फडके साहेब यांचा आम्ही सन्मान करतो. तर रमेश फडके यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण भीमशेठ फडके यांचा सन्मान करावा. तर आदरणीय भीमशेठ फडके साहेब यांचा इथे आपण सन्मान घेतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते या स्पर्धेला नक्कीच भेट देणार आहेत. आणि आज ग्रामस्थ मंडळ श्रीराम क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा या स्पर्धेसाठी साहेबांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. थँक्स. हॅलो भीमशेठ फडके, तुम्हाला एक प्रश्न आहे माझ्याकडून. जरा 2 शब्द इथे बोलले तर मला चांगले वाटेल, आनंद वाटेल. खरोखरच तुम्ही आमची गावाची शान आहे आणि खरोखरच गावाच्या ह्या मुलांसाठी बरेच ठिकाणी योग्य तिथे टीम तुम्ही भरता, योग्य तिथे पैसे लावता तुम्ही, त्याचे तुम्ही विचार करत नाही. तर आपल्या जे खेळाडूंबद्दल तुम्ही काय म्हणाल? तात्पर्य की खेळाडू आपले एकत्र व्हायला पाहिजेत की अशीच वेगळं पण झाला पाहिजे की एकजूट राहिली पाहिजे, याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? मी तर असे बोलेन की खेळ हा एकटा वैयक्तिक नसून तो गावाचा असतो आणि याच्यात गावाचाच मान काय जो असेल तो मान गावाचा निघतोय. बरोबर. तर माझी एकच इच्छा असेल की सगळ्या मुलांनी एकत्र यावा, एकत्र खेळावा आणि खेळ दाखवावा. थँक्यू. ओके, थँक्यू भीमसेठ. खरोखर बघा, भीमसेठ आमचे एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत. कारण ते पैशाचा विचार करत नाही, फक्त एवढा विचार करतात की आपला गाव, आपले जे खेळाडू आहेत कुठेतरी वर्चस्व त्यांनी दाखवावं आणि आपल्या गावाचा विजय कसा मिळावा याची त्यांना कदर आहे. त्यांना पैशाची कदर नाही आहे. कारण आता खेळ असा राहिले नाही की पहिल्यांदा आम्ही कसं 125 रुपये ते 150 रुपये फीज होती, आता ते राहिले नाही. कारण आता फक्त काय राहिलेलं आहे? पैसा. म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी टुर्नामेंट असतात, मॅचेस असतात, तेव्हा 12, 15, 18 हजार रुपये भरायला लागतात. ते खेळाडूंच्याकडून आम्ही न देता तसेच आमचे दानशूर व्यक्ती भीमसेठ फडके हे प्रत्येक ठिकाणी. ओके, थँक्यू भीमसेठ. तर भीमसेठ फडके हे आमचे गावाचे खरोखरच एक दानशूर व्यक्ती म्हणून आहेत आणि ते प्रत्येक टायमाला मुलांना सपोर्ट करतात. याच्याबद्दल धन्यवाद भीमसेठ. तर धन्यवाद भीमशेठ फडके. पुढचा सन्मान आपण करणार आहोत जितेश रामचंद्र कडू साहेब. जितेंद्र रामकडू कडू साहेब. मी सन्माननीय जितेंद्र रामचंद्र कडू साहेब जे आम्हाला बेस्ट बॅट्समन साठी ज्यांनी आम्हाला शूज आणि ट्रॉफीज दिलेत. चला आघाडीची जोडी पाठवा लगेच. पुढचा सामना विनर होणार आहे. तर फर्स्ट मॅच विनर तर सन्माननीय अतिथी मान्यवर तुळशीराम डोंगरे साहेब आणि अनंत डोंगरे साहेब यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसन ग्रहण करावं. राजू फडके आपल्याला आमंत्रण करत आहेत. आपण आपल्याला विनंती करतो. विनायक प्रतिष्ठान टायगर 11 देवत आणि अभि प्रतिष्ठान संग्राम 11 निटलस आणि सन्माननीय आमचे पाहुणे महेशजी म्हात्रे साहेब निटलस यांना सुद्धा विनंती करेन का आपण सुद्धा यायचे. ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सूरज ढोंगरे यांच्या वतीनं आम्ही आपल्याला सूचना करतो, विनंती करतो का आपण यायचं. ग्रामस्थ मंडळ चषक श्रीराम क्रिकेट क्लब ढोंगऱ्याचा पाडा आयोजित टार्गेट सेट केलं आणि यावेळेला स्वर्गीय अभि प्रतिष्ठान संग्राम 11 निटलस आपण पाहतोय फिल्डिंग करेन. देवतनं टॉस जिंकलाय आणि स्वर्गीय विनायक स्मृती नावानं टायगर 11 देवत खेळतोय. मागच्या वर्षीचा हंगाम
या संघाने गाजवलं. मग डे असो नाईट फॉर्मॅट असो, मयूर आणि संपूर्ण युवा सेनेनं बऱ्याच स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला. आणि या वर्षीचा हंगाम आपण पाहिलं, मागच्या आणि या वर्षीचा हंगाम जो संग्राम 11 निटलस आज आपण पाहतोय, हे हंगाम त्यांच्यासाठी लाभदायक ठरले. म्हणजे दोन बलवान संघामध्ये फाईट तुम्हाला रंगताना पाहतोय. आणि जेव्हा दोन चांगले संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा सुद्धा क्रिकेट तुम्हाला खूप छान पाहायला मिळतं. आणि आता ते दोन संघ निटलस विरुद्ध आपण पाहतोय देवात. पहिला चेंडू क्रॉस बॅट आहे, डीप खड्या. ओहो, फिल्डर होते, थोडं कठीण होतं. सुरुवात शांत डोक्यानं होते. मयूर वाघमारेचं पहिलं षटक 3 धावांचं होतं आणि हेच डोक्यात असेल. कदाचित मागच्या सामन्यामध्ये पाहिलं 52 धावेसाठी नाकी 9 आणलं होतं. आणि आता आपण पाहतोय विनिंग टार्गेटचं कॅल्क्युलेशन आहे 36. अतुल काटे नेक्स्ट बॉल. समोर ठेवलाय, झेल घेण्याची संधी, हातामध्ये पडला, बॉडीचा बॅलन्स नव्हता, आउटफील्ड मध्ये थोडासा अडचला होता. मात्र एक झेल मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. सागर पाटील आहेत, समाधान वाघमारे आहेत. ॲग्रेसिव्ह फलंदाजीसाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात. इथे क्षेत्रक्षणाला महत्व देणं खूप महत्वाचं. अतुल काटे तो सुद्धा कमबॅक करू शकतो. ओ, गुड बॉलिंग, गुड लाईन स्पॉट वरून स्कीट केलं चेंडूला. हे वैविध्य असावं लागतं, हे नाविन्य गोलंदाजाकडे असावं लागतं. जेव्हा दबाव निर्माण होतो तेव्हा डॉट चेंडू कसे फेकता येईल, विकेट कसे घेता येईल. कारण 5 षटकं 36 टार्गेट बऱ्यापैकी सोपं आहे. मात्र इथे गोलंदाजांसाठी अग्निपरीक्षा असेल आणि या अग्निपरीक्षेला सामोरे जायचंय अतुल काटेला. समोर ठेवला, गुड कमबॅक. हा कॉन्फिडन्स असावा. एका बाजूला जेव्हा क्षेत्ररक्षण साथ देत नाही तेव्हा गोलंदाजाने त्या पॉझिटिव्ह माइंडनं गोलंदाजी करणं. अतुल काटे त्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालाय. त्यांनी 2 चेंडूवर 4 धावा दिल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 चेंडू डॉट सुद्धा फेकले. समाधान वाघमारे. ओ, इथे मात्र सफलता, सक्सेस मिळेल. एज लागले आणि फलंदाज होईल बाद. धावांचा टप्पा ओलांडायचे. 5 चेंडूचा खेळ संपलाय, 4 धावा आहेत. लेखाजोखा पाहिल्या मयूरचं षटक 3 धावायचं होतं. 5 षटक 5 गोलंदाज. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे. विनर विनर मध्ये यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. रोज 8 संघ खेळतात. 4 दिवसाची स्पर्धा आहे. आज एक संघ क्वालिफाय होईल, काल एक संघ क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये. वाकलन सूरज फडके यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि जॉन्टी यांचं सुद्धा इथे आगमन झाले, वेलकम. मयूर वाघमारे आले क्रमांक 3 वर. इम्पॉर्टंट बॅट्समन, ऑलराऊंडर. आणि सुरुवात केली क्लासिक शॉट न. ही आक्रमक खेळाडूची ओळख आहे. त्याला सेट होण्यासाठी वेळ लागत नाही आणि सुरुवात करून दिली पॉवर प्ले मध्ये. जो किंचितचा दबाव होता तो मयूरच्या या फटक्यानं दूर केला. टार्गेट आहे 36. राहुल अँड टीम आज अतुल असेल. आपण पाहतो या संघामध्ये स्टारकास्ट खेळाडू आहेत. परिस्थिती थोडी कठीण आहे, मात्र आता कमबॅक करायचं असेल तर चांगल्या योजना आखणं सुद्धा अभिप्रतिष्ठान संग्राम 11 निटल्या संघाला महत्वाचं असेल.
अतुल काटेचे पहिले षटक होतं. टोटल धावा दाफलकावरती आपण पाहिल्या 8 रन्स. ओव्हर नंबर 2 प्रमोद पावशे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 आल्यात, 36 आहेत. इथे गोलंदाजाकडून चांगल्या खेळाची अपेक्षा. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आपण स्पोर्ट्स सायकल पाहतो. सर्व आमचे स्पॉन्सर असतील त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. श्री जगन्नाथ खंडू डोंगरे असतील, कैलासवासी परेशदादा डोंगरे यांच्या स्मरणार्थ जे आमचे पुरस्कर्ते अजय गजानन फडके असतील, चिन्याबाई ट्रान्सपोर्ट्स मालिकावीर स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. श्रीराम क्रिकेट क्लब डोंगराचा पाना. लक्ष विद्या मॅच कडे. ओव्हर नंबर 2 गोलंदाज आला अनुभवी प्रमोद पावशे कडून अपेक्षा संघाला जरूर आहे. ही झेल घेणे इम्पॉर्टंट होतं आणि मी मगाशीच म्हटलं विकेट दबाव निर्माण करेल आणि फलंदाज बाद सागर पाटील. चुकीचा होता. थोडा नाराज असेल, तो फटका बनवला, लॉफ करण्याचा प्रयत्न होता मनगटी ताकदीच्या साहाय्यानं. लक्ष थोडं सोपं आहे. रिक्वायर 100 पाहिला तर 7.30 आहे. करंट 100 पाहिला तर सरासरी थोडी आघाडीवर आहे. थोडा मी पाहतो फ्रंटफुट लाईट टीम देवत. प्रमोद पावशे कडून खूप काही अपेक्षा आता. जेव्हा जेव्हा अबी 11 संग्राम 11 नितलस खेळतो चांगली गोलंदाजी करू शकतात. परिस्थिती पाहून अनेक वेळा संघासाठी त्यांनी विजय मिळवून दिलेत आणि आता ही घोडदौड आहे दोन्ही संघाविरुद्ध. सामना महत्वाचा आहे. बॅटिंग टीम देवत आपण पाहतोय, बॉलिंग टीम नितलस. प्रमोद पावशे पहिला चेंडू विकेट. नवीन फलंदाज आलाय साईराज वाघमारे. खोलात ठेवला चेंडू, प्रचंड वेग होता. मी मगाशीच म्हटलं अपेक्षा गोलंदाजाकडून नक्कीच असतील. अपेक्षा आहे ती गोलंदाजाकडून. प्रमोद पावशे त्यामध्ये खरा ठरलाय आणि त्याच्याकडून ती अपेक्षा होती. 12 वाजून 20 मिनिटं झालेत. 7 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. एक संघ क्वालिफाय होईल. प्रमोद पावशे विकेट डॉट. एकूण धावा दाफलकावरती टोटल गुणतालिका 8 धावा आहेत, 8 रन्स. गुड बॉलिंग शरीर भेदी अपील जोरदार. LBW गोलंदाजी आवडले असेल तर प्रमोद पावशेचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. कडून जी अपेक्षा होती ना ती अपेक्षा त्यांनी दाखवली. 2 विकेट. मात्र त्याला माहिती आहे मैदानावर मयूर वाघमारे हा आपल्यासाठी अडथळा अजूनही. सागर पाटीलच्या षटकामध्ये जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये धावा 7 आल्या होत्या आणि 2 षटकानंतर 11 धाव्या या बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये बॅटिंग पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये पाहिलं जेव्हा संग्राम 11 अभिप्रतिष्ठाननं फलंदाजी केली आणि तोच प्रवास सूर्य थोडा फास्ट क्रिकेट खेळायचं खेळाडूंना सूचना आल्यात. आपण वेळेला महत्त्व देतो. ड्रिंक्स ब्रेकमध्ये टीम मीटिंग इथे नियोजित केलं. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. लक्ष विद्या आपण पुन्हा एकदा ग्रामस्थ मंडळ ट्रॉफीचा श्रीराम क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा यांच्या वतीनं आज स्पर्धेतील दुसरा दिवस आहे. प्रमोद पावशे विकेट. आतापर्यंत 2 विकेट डॉट. 3 चेंडू मध्ये काहीच करून दिलं नाही. क्रमांक 5 चा फलंदाज येतोय शुभम पाटील. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आपण पाहतो. विनायक स्मृती टायगर 11 देवत कडे सुद्धा त्यांचा सुद्धा कस लागेल. समोर प्रचंड अनुभवी गोलंदाज
प्रमोद पावशे. नेक्स्ट बॉल. सावध फटका, क्लासिक शॉट, चतुर बुद्धिमान, इंटेलिजंट स्ट्रोक. फटका आवडला असेल तर कौतुक झालं पाहिजे. परिस्थिती कशी असू द्या डगमाईचं नाही. आणि हा फटका रिप्ले पाहिला, जसा प्रमोदचा चेंडू आला लो फुलटाज होता आणि त्याला सहज ड्राईव्ह केलं चौकार. तीन चेंडू मध्ये ज्या प्रमोदनं सुंदर गोलंदाजी केली होती बघा, त्याला हे चोख प्रत्युत्तर. एकूण धावा दाफलकावर 12. 2 षटकानंतर 11 होत्या टीम निकलश आणि आता धावा 12. खूट चेंडूची पाहणी केली. कट करतोय सिंगल डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे किती विचार करून खेळतोय, किती सावधानतेनं संयमनं खेळतोय शुभम पाटील. प्रमोदच्या चेंडूचा तो अभ्यास करतो आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन, त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता तो सादरीकरण करतो. आणि हे कौशल्य दाखवत असताना मैदानावर पुन्हा एकदा आपण पाहतोय देवत संघ आपली कुरगोडी दाखवत असताना. विजयाच्या दिशेने दोन्ही संघ वाटचाल करतील. कॅल्क्युलेशनचा विचार केला 2 षटकानंतर 11 होत्या, आता 13. थोडा मागे पडताय. विनिंग कॅल्क्युलेशन अजूनही 23 पाहिजेत, जिथे चेंडू शिल्लक आहेत 19. जेव्हा 3 षटकं शिल्लक असतात तेव्हा कॅल्क्युलेशन आपण घेऊन येतो. मात्र आता 13 धावा आहेत, 3 गडी बाद. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय दूरवर, यस अंपायर सिग्नल येईल आणि मिळतील 4 धावा चौकार. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. 2 षटकानंतर एकूण धावा दाफलकावरती 17. 3 गडी बाद. मयूर वाघमारे 2 चेंडू मध्ये 8 वर खेळतोय. शुभम पाटील 2 चेंडू मध्ये 5. विनिंग कॅल्क्युलेशन आता इक्वेशन विनायक प्रतिष्ठान, टायगर 11 देवत, अभि प्रतिष्ठान, संग्राम 11 नितलस यांच्यामध्ये सुरू असलेली लढाई. विनिंग कॅल्क्युलेशन आता चेंडू शिल्लक आपण पाहिलं तर 3 षटकं. विनर मध्ये आपण सामना जरूर पाहणार आहोत. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं 6.33. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 19. चेंडू आणि धावांचं अंतर बऱ्यापैकी सारखे आणि इथे जर जिंकायचं असेल तर सहज पद्धतीने धावा बनवू शकतो. शुभम पाटील 2 चेंडू मध्ये 5 आणि मयूर वाघमारे 2 चेंडूचा सामना केला. 8 एकूण धावा दाफलकावरती 17. शरीरभेदी चेंडू होता. दबाव परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न सूर्य. गोलंदाज झालाय स्वप्नील गायकवाड. सामना मात्र सोपा आहे. नेक्स्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचे इशाराला व्हाईट बॉल. एक धाव खूप महत्वाची असेल. लक्ष थोडं आपण पाहतोय काही अंशी का होईना सोप आहे. जर अशा चुका झाला तर सामना थोडा कठीण होत जाईल. अभि प्रतिष्ठान, संग्राम 11 नितलस.
36 धावांचं टार्गेट, डॉट बॉल, विकेट, मॅच मध्ये कमबॅक करून देईल. मात्र ज्या पद्धतीनं मयूर खेळतोय, शुभम त्याला साथ देतो. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुढचा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा स्वप्नील गायकवाड. खोलात टाकलाय, सावध फटका, ट्राय करतोय दूरवरून फिल्डर येईल. अगदी सोप्या पद्धतीनं धावा जमवण्याचा प्रयत्न सुरू. टोटल रन्स आपण आतापर्यंत पाहिला 36 कंपल्सरी चेसचं टार्गेट. एकूण धावा दाफलकावर 19, 3 गडी बाद. थर्ड ओव्हर 19. प्रत्येक चेंडू मागे आपण पाहतोय काही उपाययोजना आखताना. मात्र विकेट, डॉट बॉल, मॅच मध्ये कमबॅक करून देईल. विनिंग कॅल्क्युलेशन अगदी सेम सारखं. तफावत निर्माण करावी लागेल. संग्राम 11 इथल्या संघाला गोलंदाजांना काय करावं लागेल? पहिली गोष्ट डॉट चेंडू फेकणं, विकेट घेणं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणावर कॉन्सन्ट्रेट करणं. या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होत असताना तणावाचं वातावरण आहे. विनिंग कॅल्क्युलेशन, सामना 16 चेंडूमध्ये 17 आहे. समोर आव्हान आहे, तर समोर कोण आहे? मयूर वाघमारे, स्टार खेळाडू, व्यावसायिक खेळाडू. समोर आव्हान आहे. किती शांत पवित्र आहे मयूरचा बघा. कोणती धाडस नाही, कोणती तो घाई दाखवत नाही. कारण अशा परिस्थितीमध्ये शांत डोक्यानं हुशारीनं खेळणं किती महत्वाचं असतं. मयूरला माहिती आहे आपली विकेट टिकवणं काही अंशी का होईना संघासाठी महत्वाचं. इथे विकेट गमावली तर प्रचंड दबाव निर्माण होईल. मात्र हा दबाव कधी कधी विजयासाठी डोकेदुखी असतं. कदाचित याच डोक्यानं तो शांत संयमी खेळ दाखवतोय. स्वप्नील गायकवाड, पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही. नजर स्थिर होती, टप्पा पडला, चेंडू स्कीट झाला बघा. समोरून काय स्विंग केलं. एंगल होत असताना उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू ऑन स्विंग, गुड बॉलिंग. आणि या चेंडूंची गरज आहे आता, अपेक्षा जरूर आहे. विनिंग कॅल्क्युलेशन चा विचार आपण पुन्हा करतोय. नेक्स्ट बॉल समोर ठेवला. वा काय चेंडू होता. एष्टी रक्षकाची साथ मिळत नाहीये. हे छोटे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात. पंचांचा इशारा, बॅटच्या स्वरूपाने धाव मिळेल, धावफलक पुढे सरकेल. गोलंदाज जेव्हा प्रचंड मेहनत करतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ का महत्वाची असते. क्षेत्ररक्षणाची साथ आणि करू विजयावर मात हे क्रिकेट मधील खूप चांगलं पूर्वाभास आहे. आणि आता गोलंदाज बघा त्याच मेहनतीने गोलंदाजी करतोय. शुभम पाटील, मयूर वाघमारे. विनिंग कॅल्क्युलेशन 13 मध्ये 16. सामना अजूनही गेला नाहीये. संग्राम 11 निटलस हार मांडणारा संघ हा सुद्धा नाहीये. मात्र समोर आव्हान आहे. मयूर वाघमारे शांत डोक्याने तो नॉन स्ट्राइक एंडला उभा आहे. समोर कळेल शुभम पाटील. नेक्स्ट बॉल स्वप्नील गायकवाड समोर उभा आहे. शुभम ऑफ ड्राइव्ह फील्डिंग रिप्लेसमेंट छान आहे. तिथे फिल्डर रेडी होत्या आणि धोका. कमबॅक करत असताना गोलंदाजी आवडली असेल तर स्वप्नील गायकवाडचं कौतुक झालं पाहिजे. एकही मोठा फटका नाहीये. गुड बॉलिंग, टफ बॉलिंग, रिअली नाईस. बघा हा रिप्ले पाहतोय. स्वप्नीलचा चेंडू ऑफ स्टंपला ठेवला, स्विंग झाला चेंडू आणि जसा बॅटवर आला मात्र बॅड लक. फिल्डर रेडी होते, कोणती चूक नाहीये. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दाखवला, आय सेटल होत्या. आता कुठे का होईना सामन्यामध्ये तोडी रंगत या. मागच्या सामन्यामध्ये 52 साठी नाकी न आणलं चिंद्रन टीम न सिद्धी करवलेला. आणि आता पाहायचे कंपॅरिझन आम्हाला संदेश पुन्हा सांगतोय 17 धावा होत्या जेव्हा अभिप्रतिष्ठान संग्राम 11 फलंदाजी केली. आता 20 म्हणजे कुठे का होईना देवत थोडा पुढे. छोटे बच्चे कंपनी सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना यस त्यांचं सुद्धा वेलकम करतो. प्रेक्षक वर्ग, ग्रामस्थ मंडळ, सर्व आमचे दानशूर दाते, पाटीलवाडी मैदानावर आपण हा क्रिकेटचा थरार पाहतोय. लक्ष विद्या मॅच कडे. 12 बॉल मध्ये 16 ची गरज. मैदानावर मयूर वाघमारे. साहजिक सर्वांच्या नजरा त्याच्याकडे. व्यावसायिक क्रिकेट आहेत, अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात महाराष्ट्र बाहेर असो. आणि आज आपण पाहतोय पंचांचा इशारा येतो. यस लॉस ऑफ द विकेट 4. रन्स लॉस ऑफ द 4 विकेट. तुळशीराम डोंगरे साहेबांना विनंती करेन या आपण. आणि राजू फडके बोलवतात आपल्याला, आपण यायचे. आपण अतिथी कक्षामध्ये या, आपल्याला विनंती असेल. लक्ष विद्या मॅच कडे. 12 मध्ये 16 धावा, 20 टार्गेट, 36 थरार नाट्य. गोलंदाज
आर्यन काटे युवा आहे, चतुर आहे. आर्यन समोर सुद्धा आव्हान आहे. जेव्हा एखादा व्यावसायिक खेळाडू समोर असतो, आज आर्यनला आव्हान असेल मयूर वाघमारे समोर गोलंदाजी करायचे, धाडसानं गोलंदाजी करावी लागेल. अग्नी परीक्षा त्याच्या समोर सुद्धा आहे. नवीन फलंदाज सुद्धा भूषण पाहते, तो सुद्धा अनुभवी आणि रंगत त्या मॅच मध्ये. अभिप्रतिष्ठान संग्राम 11 निटलस हा सुद्धा संघ हार मानणार नाही आणि क्रिकेटमध्ये कधीच हार मानू नका. लक्ष विद्या मॅच कडे. गोलंदाज आर्यन काटे. राऊंड विकेटनं चेंडू बॅटवर होता, डीप स्क्वेअर लेगला. मयूर नकार देतो, कोणती तयारी नाही. सिंगलनं धाव फलक पुढे सरकेल. कदाचित मयूरच्या डोक्यामध्ये हेच असेल का, एखादा खराब चेंडू बरोबरी साधेल. आर्यनवर दबाव आहे, युवा चतुर गोलंदाज समोर व्यावसायिक खेळाडू. ही नवीन परीक्षा आहे त्याच्यासाठी. विजयाची घोडदौड. क्रिकेटमध्ये कधी कुणाला कमी लेखू नका. आता 10 बॉल 14ची गरज. दडदड वाढते. साहजिक सर्वांच्या नजरा मॅच कडे. अभिप्रतिष्ठान संग्राम 11 निटलस. गोलंदाज आर्यन काटे. स्लोअर वन मयूरला बीट करताना हा कॉन्फिडन्स असावा लागतो. गुड बॉलिंग. प्रमोद त्याचं कौतुक करतो. पाठीराखे टाळ्यांची साथ येत्या आणि आर्यनलाही संधी. समोर मयूर वाघमारे. 36 धावा आहेत. लो स्कोरिंगचा सामना, हाय व्होल्टेज होणार का? साहजिकच सर्वांच्या नजरा मॅच कडे. तेजस पावसे मॅचचा आनंद घेत असताना 9 चेंडू 14. आर्यन काटे नेक्स्ट बॉल. समोर मयूर वाघमारे. गुड बॉलिंग. काय स्पेस होता. टप्पा पडल्यानंतर विभिन्नता. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. समोर मयूर आहे, त्याला कुठली भय नाही. मी माझा नैसर्गिक गेम दाखवेन आणि मला गावासाठी लढायचे. मॅच कठीण होत चालल्या. एकदा सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 8 मध्ये 14. लो स्कोरिंगचा सामना कसा रंग बदलतो आणि काय काय होते पाहायला मिळतोय. 8 मध्ये 14. बॅटवर चेंडू आला आणि ही चूक केली आर्यन आणि ते षटकार. चार चेंडूवर प्रचंड मेहनत केली, मात्र या खराब चेंडूनं मॅचवर थोडासा दबाव निर्माण केला. अजूनही हार मानत नाही. कदाचित पाठीराखे आर्यनला सल्ला देत असतील, चालेल झालं ते विसरून जायचं, नवीन आलेल्या वेळेला सामोरं जायचं. कदाचित हे डोक्यामध्ये असेल, आर्यनच्या डोक्यामध्ये कदाचित हेच असेल. एक डॉट बॉल मला हवाय, मात्र एक मोठा फटका मयूरने दाखवला आणि जो दबाव निर्माण होता तो कमी केला. 7 बॉल 8. 28 36. 7 चेंडू मध्ये 8 ची गरज. नेक्स्ट बॉल. स्लोअर वन. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन केलं. आर्यननं मात्र कमालीचं षटक हाताळलं होतं. एक षटकार. गुड बॉलिंग आर्यन. युवा गोलंदाज आहे. युवा गोलंदाजांसमोर असे प्लॅटफॉर्म येणं, त्यातच समोर मयूर वाघमारे असू द्या, मात्र कौतुक करत असताना त्याचे पाठीराखे आर्यनचं त्यांनी कौतुक केलं, आभार सुद्धा मानले. लक्ष विद्या मॅचकडे. काही आमचे ग्रामस्थ आले असतील तर त्यांना मी विनंती करेन का आपण आसन ग्रहण करायचे. श्रीराम क्रिकेट क्लब डोंगराचा पाडा आयोजित स्पर्धा पाहते. ऑनलाईन व्ह्यूअर्स सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना वेलकम ऑल ऑफ यू. मॅच कडे वळतोय आणि सामन्याची पार्श्वभूमी 36 धावा कंपल्सरी टार्गेट. 29 झाले. 4 विकेट. मयूर खेळतोय 10 मध्ये 17. 6 मध्ये 7. 6 चेंडू आणि 7 धावेची गरज. यानंतर विनर सामना होणार आहे. 12:30 वाजून गेलेत. दुपारचं सत्र आपण पाहतोय. उन्हाचा तडाखा सुद्धा आहे. इमर्जन्सी पाणी हवं असेल तर मागू शकता. खेळाडू अंपायरना तुम्ही कॉल करा. फील्डमॅन आपण रेडी राहा. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाज आलाय. मॅचचा विजयाचा शिल्पकार गोलंदाज असेल का? मात्र सेट फलंदाज. 36 टार्गेट होतं. शांत संयमाने खेळला तर आपण मैदानावर कशा पद्धतीने संघर्ष करू शकतो याचं उत्तम उदाहरण देताना मयूर वाघमारे. 10 मध्ये 17. एक षटकार. आर्यनचं कमालीचं षटक. आर्यनची कामगिरीचं आज सर्वांना कौतुक केलं, मात्र एक षटकारानं मॅच मध्ये जो दबाव होता तो कमी केला मयूरनं आणि आता इक्वेशन. 6 मध्ये 7.
मागच्या सामन्यामध्ये सुद्धा चिंद्रननं गोलंदाजीच्या जोरावर सामना जिंकवला आणि आता समोर आव्हाने अभिप्रतिष्ठान संग्राम नितलसला गोलंदाज आलाय. प्रचंड अनुभवी गुणवान राहुल काटे. समोर मयूर आहे, हाच अडतला प्रमोदला होता, हाच अडतला होता आर्यनला, हाच अडतला होता स्वप्नीलला, मात्र कुणालाही यश मिळालं नाही. समोर आहे मयूर वाघमारे. वन्स अगेन 6 मध्ये 7. गुंतवणूक थोडी कमी होती आणि त्याच्यासाठी आता झगडावं लागतंय. पहिला चेंडू ही विकेट हवी होती, मॅच सोडायची नाही. दबाव दडपण मात्र मयूरनं मॅच रिकव्हर करून दिला. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण रिप्ले पाहू शकता. ज्या पद्धतीनं राहुलनं चेंडू डिलिव्हर केला, समोर ठेवला, गुडलेन स्पॉटवरून चेंडू टर्न नव्हता. मयूरचा बऱ्यापैकी फटका फसला, मात्र इथे खूप सुंदर फील्ड रिप्लेसमेंट. गुड कॅच फिल्डर होत्या विकास पावशे. यस डीजे. असे सामने पाहायला प्रेक्षकांना नेहमी आवडतात आणि तो सामना पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला. अभि प्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आणि त्यांच्या विरुद्ध विनायक स्मृती टायगर 11 देवत. समोर उभा आहे फलंदाज गणेश वाघमारे. बॉटम एंडचा आणखीन एक पॉवरफुल फलंदाज. 5 मध्ये 7. ओ लाईन चांगली. राहुलला माहिती इथे या चेंडूची गरज आहे आणि फलंदाज होता आउट गणेश वाघमारे. लॉस ऑफ दी 6 विकेट. 29 वर 6 गडी बाद झालेत. विनिंग कॅल्क्युलेशन 4 बॉल 7 ची गरज. मॅच कुठे होती आणि क्रिकेट याच तर वेळ आहे आणि आता पाहतो येणारी 4 मध्ये 7 धावेची गरज. लक्ष विद्या मॅच कडे. 4 चेंडू 7 धावा. गडी बाद झाले 6. मगाशी मी म्हटलं होतं 29 व 6 गडी बाद. भूषण ऋतिक. मॅच आवडली असेल प्रेक्षक वर्ग दोन्ही संघांसाठी टाळ्या येऊ द्या. राहुल काटे बॅक टू बॅक 2 विकेट. हा एक चेंडू खोलात टाकलाय. गोलंदाजी भन्नाटे थोडासा धडपडतोय. निघाले 2 धावेसाठी. नकार देत असताना मॅच मध्ये आणखीन 30 निर्माण होत्या. चेंडू शिल्लक आता 3. 6 धावेची गरज. दबाव दडपण वाढलाय. दबाव दडपण वाढलाय. टीम आता देवत संघावर. काय येऊ शकतो येणारे विनिंग कॅल्क्युलेशन. 3 चेंडू 6 धावेची गरज. मयूर वाघमारे गेल्यानंतर प्रचंड दबाव शिफ्ट होत असताना पुन्हा एकदा अभिप्रतिष्ठान संग्राम 11 नितलस आपण पाहतोय मॅच सोडण्यात तयार नाहीये. 5 षटक 5 गोलंदाज. कस लागतो गोलंदाजा आणि त्यातीलच हे उत्तम उदाहरण. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर इक्वेशन होतं 6 मध्ये 7 आणि आता इक्वेशन 3 चेंडू 6 धावेची गरज. राहुल काटे गुड बॉलिंग. टफ बॉलिंग. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करत असताना खोदून काढले डीप कडे. फिल्डर रेडी. निघाले. धोका होईल. ओहो आणि धोका होता तो टळलाय. प्रचंड दबाव आपण पाहतो. टीम आता देवतवर. मात्र गुड बॉलिंग राहुल काटे. येणारे चेंडू 2. 5 धावेची गरज. विजय आनंद कोण साजरा करणार. कोण हा मॅच आणि आपण पाहतो तो साहजिकच सर्व या मॅचचा आनंद घेत असताना 2 चेंडू 5 धावा. राहुल काटेकडे प्रचंड गुणवत्ता आणि ते त्यांनी दाखवल्या. राहुल काटे गुड बॉलिंग. ऋतिक वाघमारे 31-36 साठी नाकी न वाजताना 5 षटकांचा सामना आहे. टॅलेंट टेक्निक समोर ऋतिक वाघमारे. एक फटका मॅच संपवेल. मात्र या परिस्थितीमध्ये तो निकाल पाहायला मिळेल का. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक मोठा फटका मॅच संपवेल. दबाव आहे ऋतिक वर. 36 चा सामना शेवटपर्यंत रंगताना पाहायला मिळतोय.
लक्ष विद्या मॅच कडे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. समोर ऋतिक वाघमारे भूषणनं 2 चेंडूचा सामना केलाय. आणखीन एक राहुल जी सुरुवातीला सुंदर गोलंदाजी केली. कदाचित राहुलचा वेगळा प्रयत्न असेल. काही गोलंदाजाकडे काही अनोखे अंदाज असतात. कदाचित त्याला यॉर्कर डॉट चेंडू फेकायचे, ऑफसाइड यॉर्कर खेळवायचे, फलंदाजांना थांबवायचं. आता 2 चेंडू सामना सोपा झाला. 3 धावेची गरज. ओ इथे अपील जरूर होईल. पंच सांगत असताना बॅट अँड पॅडच्या मधून आणि डॉट बॉल. क्या बात आहे. दबाव दडपण. मी मगाशी म्हटलं मास्टर माइंड राहुल काट्या. 2 चेंडू जरी अवांतर आले तर टप्पा दिशा रिदम याचा अभ्यास केला. आनंद वाढतोय. अभिप्रतिष्ठान प्रेक्षक वर्ग टाळ्या येऊ द्या दोन्ही संघांसाठी. दडदड वाढते साहजिक. सर्वांच्या नजरा या मॅच कडे. कंपल्सरी लढत. प्रेक्षणीय सामना. पाठलागाला सुरुवात झाली होती मात्र मॅच कठीण येऊन आले. या परिस्थितीमध्ये आता सामना कोण जिंकेल. 1 बॉल 3 33-36 साठी नाखी 9 का मॅच रंगल्या. या सामन्यामध्ये आपण पाहतो कोण जिंकणार. देवत टायगर 11 देवत का अभिप्रतिष्ठान संग्राम नितलस. सुंदर गोलंदाजी सुंदर गोलंदाजी. साहजिक सर्वांच्या नजरा या मॅच कडे. गती म्हणजे प्रगती. थांबला तो संपला आणि गोलंदाजाने लावलेली खास आणि दर्जेदार गोलंदाजी. मॅच मध्ये आपण पाहतोय आनंद देणारा क्षण. 1 बॉल 3. आक्रमण करतोय. धाव पूर्ण. हो व्हेरी क्लोज. धोका होईल का. आणि यस काय मॅच रंगलं. अनबिलिव्हेबल. काय सामना रंगला. आर्यनवर थोडा दबाव होता. क्या बात आहे क्या बात आहे. हाय व्होल्टेज सामना. आम्ही थोडं शांत होतो कारण क्रुशल मोमेंट होत्या. कॉन्सन्ट्रेशन होतं. मात्र अखेर अभिप्रतिष्ठान संग्राम 11 हा सामना जिंकलाय. दणदणीत विजय. तर आमचे रायगडचे नामांकित खेळाडू मयूर वाघमारे. मयूर वाघमारे आयोजकांकडून आम्ही आपल्याला विनंती करतो. आपला एक विशेष सन्मान होणार आहे कारण आपण दिग्गज स्टार आहात. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळताना आणि आज आमच्या संपूर्ण आयोजकांना आपला अभिमान आहे. बॅड लक. मयूरना क्रिकेटमध्ये असे अप अँड डाऊन्स पाहिले मात्र छोटी छोटी चूक मॅच मध्ये काय करू शकते. संदेश प्रामुख्याने आर्यन जेव्हा फिल्डिंगला होता मला असं वाटतं त्यांनी कॉन्फिडन्स पूर्ण लूज झाला होता. बघा क्लिअरली लाईव्हला दिसते. क्लिअरली तुम्ही ट्रान्सपरन्सी पाहू शकता. पारदर्शकता पाहू शकता. आर्यननं सोडून दिला होता विषय. मात्र आज जो विजय मिळाला. बॅड लक टीम देवत. तर प्लेयर ऑफ द मॅच अटीतटीची लढत आपण सर्वांनी पाहिली. तर मयूर वाघमारे यांचा आम्ही एक आदरातिथ्य सन्मान घेणार आहोत. राजू फडके यांना विनंती करेन. आमचे रायगड स्टार अनेक व्यावसायिक स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या गाजवल्यात. आपला पनवेल देवतचा अभिमान ज्यांना आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो. आज ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये गावच्या संघासाठी खेळताना मयूर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तो गावाच्या संघासाठी नेहमी खेळत असतो. आणि आज ग्रामस्थ मंडळ या स्पर्धेमध्ये आपण जरूर पाहिलं. तर मयूर 36 धावा होता. बॅड लक. मात्र क्रिकेटमध्ये हे अप अँड डाऊन्स आपण डाऊनफॉल नेहमी पाहतो. छोट्या चुका खूप महत्त्वाच्या असतात. मयूर जास्त वेळ घेणार नाही.